राजकारणात तिकीट म्हणजे सौदा, पक्षाचं चिन्ह म्हणजे फक्त साधन आणि पक्ष म्हणजे वापरून फेकायचं पाय पुसणं. पूर्वी राजकीय कारकीर्द घडवू पाहणाऱ्यांसाठी निवडणुकीचं राजकारण महत्वाचं होतं. त्यांना किमान तसं वाटायचं आणि त्यासाठी पक्ष हा स्टेपिंग स्टोन ठरायचा. पण आज सारं काही बदललं. एबी फॉर्म साठी जीवतोड मेहनत करणारे सोकॉल्ड कार्यकर्ते कसे जीवघेणी कसरत करत होते काल पाहिलं ना तुम्ही. हे आहे आजचं संधी साधू राजकारण, जिथं विचार नाही, तत्व नाही. मग काय आहे तर फक्त तिकीट. आता मी या घटनेच्या बरोबर विरुद्ध अशी एक दुसरी घटना सांगतो. या दुसऱ्या घटनेच्या केंद्रस्थानी आहेत त्या एक महिला कार्यकर्ते. दादर स्टेशन बाहेर अनधिकृतपणे पथाऱ्या लावून रस्ता अडवणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या हिंदू माय भगिनींकडे बघून क्या माल आहे असं चेकाळत बोंबलणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या फेरीवाल्यांचा मस्तवालपणा जेव्हा कळसाला पोहोचला होता, तेव्हा त्यांच्या अंगावर धावून जाणारी, त्या भडव्यांच्या पुरात धडकी भरवणारी एक कट्टर हिंदुत्ववादी वाघीण रोरावत येते. तिचं नाव अक्षता तेंडुलकर. दादरचे फेरीवाले असोत की माईमच्या झोपडपट्ट्यांमध्ये घरात गुपचूप धर्मांतरण करणारे पाववाले पादरी असोत, या सगळ्यांना धारेवर धरणारी ही महिला, ही कार्यकर्ती मागच्या कित्येक वर्षांपासून दादर, माहीम, प्रभादेवी, वरळी भागात भारतीय जनता पक्षाचं काम करते. एका हिंदुत्ववादी पक्षाचं काम करते. तिच्या या कामाची दखल पक्ष नेतृत्व घेईल आणि एवढ्या हौशा नवशा गवशांना जर पक्ष सहज तिकीट देतो तर अक्षताताईंना पण सहज तिकीट मिळेल असं वाटत असताना युती धर्म आडवा आला. महायुतीत जागा सेनेला सुटली, मध्यम मार्ग काढला गेला. भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करा, धनुष्यबाण चिन्हावर लढा. देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांमध्ये महायुतीला पुढे नेताना ही एकवाक्यता आपण विधानसभेला देखील अनेक जागांवर पाहिलेली आहे. आता ही अशी तडजोड जर दादर माहीममध्ये झाली असती तर सेनेच्या नव्हे तर महायुतीच्या उमेदवार म्हणून अक्षताताई सहज निवडून आल्या असतात. आपण केलेल्या पक्षकार्याचं आणि इंटरनॅशनल माफियांचं पाठबळ असलेल्या बांगलादेशी रोहिंग्यांशी पंगा घेत जो धोका आजवर पत्करलाय, त्या धाडसाचं कुठेतरी चीज झालं असतं. जो काही निर्णय असतो ना, रातोरात पक्ष बदल, चिन्ह बदल, हे सगळं एका सच्च्या कार्यकर्त्यासाठी कठीण असतं. पण तत्वांची परीक्षा घेणाराही असतो हा क्षण. पक्ष नेतृत्व सांगत असताना आणि मित्रपक्ष तुमचं हसत हसत स्वागत करत असताना अक्षता तेंडुलकर यांनी तडजोड नाकारली. कारण त्यांच्यासाठी नगरसेवक पदापेक्षाही मोठी होती ती पक्षनिष्ठा. भाजपच्या बॅनरखाली तडफेनं काम केलेल्या या कार्यकर्त्यांनी फक्त एका निवडणुकीसाठी आपला पक्ष, त्याचं नाव, त्याचं पक्षचिन्ह बदलणं साफ नाकारलं. जेव्हा केव्हा कमळ चिन्हावर आणि भाजपच्या तिकिटावर मला लढायला मिळेल तेव्हाच मी निवडणूक लढवेन. तोपर्यंत माझं काम आणि त्या क्षणाची, त्या संधीची प्रतीक्षा करणं हे सुरूच राहील. मित्रो, अक्षता तेंडुलकर या सच्च्या कार्यकर्तीच्या अंतर्मनातून आलेली ही कळकळ, ही घोषणा आजच्या राजकारणात खरं तर क्रांतिकारक आहे. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, पक्षनिष्ठा अजून जिवंत आहेत.